नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो अवरच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज दिल्लीतील संविधान हॉल एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला. कारण संविधान हॉलमध्ये एनडीएनं एकमतानं नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा नेता म्हणून निवडलं आणि मोदींच्या तिसऱ्या टर्मला एकमतानं पाठिंबा जाहीर केला. याचबरोबर आज आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी देखील पाहणार आहोत. त्यात सर्वात पहिली बातमी देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा आणि भेटीगाठी. लोकसभेच्या निकालानंतर सरकारमधून मुक्त करा म्हणणारे देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले, तेही व्हाया नागपूर. काल संघाच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर फडणवीस रात्री उशिरा दिल्लीत पोहोचले. आज सकाळी एनडीएच्या बैठकीत पोहोचले आणि त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस थेट अजित पवारांच्या भेटीला गेले. सरकारमधून दूर होण्याची मागणी दिल्लीमध्ये मान्य होईल का, हेही आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. आजची दुसरी बातमी ही दिल्लीतूनच. एनडीएच्या घटक पक्षांनी एकमतानं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा जाहीर केला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच राष्ट्रपती भवन परिसरातून दृश्य समोर आली. कोणती आहेत ती दृश्य, हेही आपण पाहणार आहोतच. आजची तिसरी बातमी. महाराष्ट्रामध्ये महाफुटीचे पुन्हा दावे प्रतिदावे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षांमधील नाराजांची घर वापसी होणार अशा चर्चांना पेव फुटलंय. आज कोणत्या नेत्यानं दावा केलाय हेही आपण झिरो अवरमध्ये पाहणार आहोतच. आणि आजची चौथी बातमी. आणखी एका निवडणुकीतून मनसेची माघार. कोणती निवडणूक आणि याच निवडणुकीतून माघार घेत असताना मनसेनं कोणता इशारा दिलाय हे मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र सुरुवात करूयात एनडीएच्या बैठकीनं. जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो की जुन्या संसद भवनामधील संविधान हॉल एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला. तो क्षण होता नरेंद्र मोदींच्या निवडीचा. हा सोहळा पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न. आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो अवरमध्ये आम्ही पहिला प्रश्न विचारलाय. एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड. मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्यासाठी आहेत. आज दिल्लीमध्ये पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये घटक पक्षांनी नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा पसंती दिली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी बैठकीच्या सुरुवातीला मोदींच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्याला अमित शहा, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चिराग पासवान, कुमारस्वामी, जितेंद्र मांझी, अनुप्रिया पटेल आणि पवन कल्याण यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर जे.पी. नड्डा यांनी संविधान हॉलमध्ये उपस्थित प्रत्येक सदस्यांनाही विचारलं आणि त्यानंतर प्रत्येक सदस्यांनी एकमतानं मोदींची निवड केली. पुढे एनडीएच्या सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आजच्या बैठकीमध्ये मित्रपक्षांच्या नेत्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषणही झालं. पाहुयात पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये एनडीएची नवी व्याख्या सांगितलेली आहे. काय म्हणतात ते पाहुयात. हिंदुस्तान के इतने महान लोकतंत्र की ताकत देखिए कि एनडीए आज देश में 22 राज्यों में लोगों ने उनको सरकार बनाकर के सेवा करने का मौका दिया. हमारा ये अलायंस सच्चे अर्थ में भारत की असली जो स्पिरिट है, जो भारत का आत्मा है, भारत की जड़ों में जो रचा बसा है, उसका एक अर्थ में प्रतिबिंब है. सदन में किसी भी दल का कोई भी जनप्रतिनिधि होगा, मेरे लिए सब बराबर है. और यही एक भाव है जिसके कारण 30 साल से एनडीए अलायंस मजबूती के साथ आगे बढ़ा है. एक तरफ एनडीए रखूं, दूसरी तरफ भारत के लोगों के सपने और संकल्पों को रखूं,
तो मैं कहूंगा एनडीए, न्यू इंडिया, डेवलप इंडिया, एस्पिरेशनल इंडिया। लेकिन देशवासी जानते हैं कि न हम हारे थे न हम हारे हैं। विकास का नया अध्याय लिखेंगे, गुड गवर्नेंस का नया अध्याय लिखेंगे, जनता जनार्दन की भागीदारी का नया अध्याय लिखेंगे और सब मिलकर के विकसित भारत के सपने को साकार करके रहेंगे। मैंने किसी को पूछा, यार ये तो ठीक है आंकड़े वांकड़े, तो मुझे ये बताओ कि ईवीएम जिंदा है कि मर गया? क्योंकि ये लोग तय करके बैठे थे कि भारत के लोकतंत्र और लोकतंत्र की प्रक्रिया के प्रति विश्वास ही लोगों का उठ जाए, और लगातार ईवीएम को गाली देना। और मुझे तो लगता था कि शायद इस बार वो ईवीएम की अर्थी का जुलूस निकालेंगे, लेकिन 4 जून शाम आते आते उनको ताले लग गए, ईवीएम ने उनको चुप कर दिया। ये ताकद है भारत के लोकतंत्र की। तर अगदी याच भाषणामध्ये मोदींनी विरोधकांवरही भाष्य केलं। इंडिया आघाडीच्या प्रचारावरती टीका करत असतानाच मोदींनी एक मोठं वक्तव्य केलं, तेही पहा। और मैं साफ देख रहा हूं साथियों, इंडी वालों को अंदाज नहीं है, वे धीरे धीरे पहले तो डूब रहे थे, अब तेज गति से ये गर्त में जाने वाले हैं। साथियों, इन लोगों का जो व्यवहार रहा है 4 तारीख के बाद, मैं आशा करता था कि वे लोकतंत्र का सम्मान करेंगे, लेकिन उनके व्यवहार से लगता है कि शायद उनमें ये संस्कार आए, इसके लिए हमें और इंतजार करना पड़ेगा, और तो मैं ज्यादा कुछ कह नहीं सकता। साथियों, लोकतंत्र हमें सबका सम्मान करना सिखाती है। विपक्ष में भी जो सांसद जीत करके आए हैं, मैं उनको भी बधाई देता हूं। और मैं पिछले 10 वर्ष में एक चीज मिस कर रहा था कि डिबेट, पार्टिसिपेशन, क्वालिटी ऑफ डिबेट मैं मिस कर रहा हूं, लेकिन मैं आशा करता हूं कि अब इस नया जो सदन बना है वो कमी मुझे खलेगी नहीं। शायद हमारे साथी भी राष्ट्रहित की नीयत के साथ सदन में आएंगे, और भले वो विपक्ष में बैठे होंगे, लेकिन राष्ट्र के विपक्ष में नहीं है, हमारे विपक्ष में है। राष्ट्र में तो हम सब एक ही दिशा में हैं। राष्ट्र में हमारा कोई पक्ष विपक्ष नहीं है, राष्ट्र में तो हम 140 करोड़ है। और मैं आशा करता हूं कि वो राष्ट्र हित की भावना को लेकर के सदन में आएंगे और सदन को समृद्धि देने में वे कुछ न कुछ योगदान करेंगे। एनडीएच्या प्रमुख नेत्यांनी आज मोदींच्या निवडीला अनुमोदन दिलं आणि त्यातल्या काहींनी छोटेखानी भाषण सुद्धा केलं। यातलं सर्वात उल्लेखनीय आणि खुसखुशीत भाषण होतं जनता दल युनायटेडच्या नितीश कुमार यांचं। रविवारऐवजी मोदींनी आजच पंतप्रधानपदाची शपथ घेऊन कामाला सुरुवात केली पाहिजे असा आग्रह सुद्धा त्यांनी केला। गेली 10 वर्ष मोदींनी देशाची सेवा केली, आता नव्या कार्यकाळामध्ये मोदीजी प्रत्येक राज्याचं जे काही काम उरलंय ते पूर्ण करतील अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली। नितीश कुमार एनडीएची साथ सोडतील या आशेवर अनेक जण आहेत, त्यांना सुद्धा नितीश कुमारांनी आपल्या भाषणातून आता उत्तर दिलेलं आहे।
हमारी पार्टी जनता दल यूनाइटेड, भारतीय जनता पार्टी संसदीय दल के नेता आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी को भारत के प्रधानमंत्री पद के लिए समर्थन देती है। आज ये बहुत ही खुशी की बात है। 10 साल से ये प्रधानमंत्री हैं और फिर प्रधानमंत्री होने जा रहे हैं और इन्होंने पूरे देश की सेवा की। अब पूरा भरोसा है कि जो कुछ भी बचा है अगली बार ये सब पूरा कर देंगे और जो भी हर राज्य का है, और हम लोग पूरे तौर पर सब दिन इनके साथ रहेंगे और पूरे तौर पर जो कुछ भी है आज जिस तरह से भी ये करेंगे बहुत अच्छा है। और आप जान लीजिए कि कुछ लोग, हम लोगों को तो अब लगता है कि अगली बार जो आप आइएगा ना, तो इस बार हम देखें कि कुछ इधर उधर कुछ जीत गया है, अगली बार सब हारेगा, हमको पूरा भरोसा है। ये सब बिना मतलब का बात बोल बोल करके क्या किया है? और ये सब कोई काम किया है? उन लोगों ने आज तक कोई काम नहीं किया, देश की कोई सेवा नहीं की है। लेकिन आपने इतनी सेवा की है और उसके बाद इस तरह से हुआ है, तब इस बार फिर जो मौका मिला है, तो इस मौका के बाद आगे अब उन लोगों के लिए कोई गुंजाइश नहीं रहेगा, वो सब खत्म हो जाएगा। अब बिहार, आज देश बहुत आगे बढ़ेगा। अब बिहार का भी तो सब काम हो ही जाएगा, जो कुछ भी बचा हुआ है उसको ही कर देंगे। सबसे पुराना इलाका है, तो इसीलिए हम लोग तो पूरे तौर पर हर तरह से जो आप चाहिएगा उस काम के लिए हम लोग लगे रहेंगे और बहुत अच्छा होगा। अब जितने लोग साथ हुए हैं अब बहुत अच्छा है और सब लोग बहुत अच्छे ढंग से अपनी बात कर रहे हैं, तो सब लोग ठीक हैं। हम मिल करके सब लोग चलेंगे और हम लोग पूरा आपके साथ रहेंगे और आप पूरे देश को कितना आगे बढ़ाएंगे ये बहुत खुशी की बात होगी। यही हम लोगों को कहना है और मेरा आग्रह यही है कि जल्दी से जल्दी आपका काम शुरू हो जाए, शपथ ग्रहण हो जाए। अब आप एतवार को करने वाले हैं, तो हम तो चाहते थे कि आजो हो जाता तो अच्छा था, लेकिन आपकी जब इच्छा है तो जब भी हो, जितना तेजी से काम हो जाए तो बहुत अच्छा है और बहुत अच्छा रहेगा। अब इस बार हम लोगों का इससे बड़ी खुशी होगी। हम लोग आगे चलेंगे इन्हीं शब्दों के साथ। बहुत बहुत धन्यवाद। एनडीएचा आकडा बहुमताच्या पार जाण्यासाठी दुसरी मोलाची भूमिका निभावली आंध्र प्रदेशनं। तिथे चंद्राबाबूंचा तेलुगू देसम, पवन कल्याणची जनसेवा पार्टी आणि भाजपची महायुती होती। या युतीनं 25 पैकी 21 जागा जिंकल्या। त्यात तेलुगू देसमनं 6, भाजपला 3 तर जनसेना पक्षाला 2 जागा मिळाल्या। तेलुगू देसमच्या चंद्राबाबू यांनी मोदींनी प्रचारासाठी घेतलेल्या अथक मेहनतीचं कौतुक केलं। जनसेनाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली। जोवर मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत तोवर आपला देश कुणाच्याही समोर झुकणार नाही, असा विश्वास पवन कल्याण यांनी बोलताना व्यक्त केला। Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji, Honorable, I have seen for the election campaign, for the 3 months, Honorable PM never took any rest. Day and night, he had campaigned. I am confident under his leadership, Indians are going to become global leaders in the near future. It is going to happen. I am very happy to share some of my ideas with you. This is the proudest moment in my life. Thank you very much. मैं
राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए मधील चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे शिवसेना. महाराष्ट्रामधून शिवसेनेनं 7 जागा जिंकल्यात. शिवसेनेकडून मोदींच्या नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समर्थन दिलं. भाजप आणि शिवसेना एकाच विचारांचे पक्ष आहेत असं सांगत बाळासाहेब ठाकरेंनी केलेली ही युती फेविकॉल का जोड असल्याचं शिंदे म्हणाले. तसंच शेरो शायरीमधून मोदींची स्तुती सुद्धा केली. शिवसेना के बारे में इतना ही मैं कहूंगा कि ये शिवसेना और भारतीय जनता पार्टी एक विचारधारा, एक समान विचारधारा वाली पार्टी है. बाळासाहेब ठाकरे जी के नेतृत्व में हमारे जो गठबंधन हुआ है, ये गठबंधन एक फेविकोल का जोड़ है, ये बिल्कुल टूटेगा नहीं. मैं उन्हें 4 पंक्तियां पेश करना चाहता हूं आपकी इजाजत से. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैं मृत्यु से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे. और यावेळी लोकसभेला एनडीए मध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी पक्षाची एंट्री झाली होती. आज सेंट्रल हॉलमधील बैठकीमध्ये राष्ट्रवादीतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं. या लोकसभेमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा केवळ एक खासदार निवडून आलेला आहे. आज यहाँ रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी ने, गृह मंत्री अमित शाह साहब ने और नितिन गडकरी साहब ने एक प्रस्ताव रखा है. वो उस प्रस्ताव का समर्थन करने के लिए मैं आप सबके सामने खड़ा हूं. मेरी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से एनडीए संसदीय दल के नेता पद पर श्री नरेंद्र मोदी जी के नाम का समर्थन करता हूं. इकडे संविधान हॉलमध्ये एनडीएच्या घटक पक्षांनी मोदींना समर्थन दिलं, तर तिकडे राष्ट्रपती भवन परिसरामध्ये मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू झाली. 9 जूनला म्हणजेच परवा दिवशी देशात एनडीएचं सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू आणि चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देसमला महत्त्वाचं स्थान असणार आहे. 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान मोदींच्या शपथविधीचा सोहळा सुरू होईल. राष्ट्रपती भवनात मोदींच्या शपथविधीची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. तर आज संध्याकाळी मोदींनी राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. देखिए, राष्ट्रपति भवन के अंदर शपथ ग्रहण की तैयारियां भी शुरू हो गई हैं और मैं आपको एक्सक्लूसिव तस्वीरें दिखा रहा हूं राष्ट्रपति भवन के अंदर की. देखिए, यहीं पर शपथ ग्रहण का कार्यक्रम होना है, ये उसकी तैयारियां चल रही हैं. ये राष्ट्रपति भवन का फोरकोर्ट है और उसके भीतर एक तरफ से हम देख रहे हैं कि कुर्सियां यहां लगा दी गई हैं. सामने की ओर जो स्टेज है वो स्टेज तैयार किया जा रहा है. विदेशी मेहमान भी आएंगे, उनके लिए भी बैठने का इंतजाम किया गया है. बड़ी बड़ी सामने जो स्क्रीन्स हैं वो स्क्रीन्स यहाँ पर लगाई गई हैं. सामने से आपको मैं तस्वीर और दिखा देता हूँ. ये जहां आप देख रहे हैं तिरंगा को लहराते हुए, उसके चारों ओर का ये जो पूरा भाग है, इसमें लगातार बहुत ही खूबसूरत तरीके से इसको सुरक्षा भी ध्यान दी जा रही है. और सुरक्षा के साथ साथ में जो राष्ट्रपति भवन का जो क्लासिकल जो एक सौंदर्य है, यहाँ की जो वास्तुकला है, जो यहाँ की विरासत परंपरा है, उन सबको संजोते हुए ये तैयारियां लगातार यहाँ पर जारी हैं. तर दिल्लीमधील याच बातम्या पाहिल्यानंतर आता वेळ झालेली आहे महाराष्ट्राच्या म्हणजे तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. आणि त्या प्रतिक्रियांसाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरवर. आज आम्ही विचारलेलं होतं एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड. मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्यासाठी होते. त्यानंतर एक्सवरती धोंडप्पा नंदे म्हणतात आता सत्तेत भागीदार वाढल्यात, आघाडी धर्माचं पालन केलं तरच हे सरकार नीट चालवता येईल. त्यानंतर एक्सवरती किरण सुभाषराव घुगे म्हणतात एनडीएपेक्षा इंडिया आघाडीमध्ये फुटणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि पक्ष फोडण्याचा अनुभव बीजेपीला जास्त आहे.
तर युट्यूबवरती बाळासाहेब गुंड म्हणतात एनडीएनं गडकरी आणि मोदी यांच्या नावावर मतदान घेऊन जर निवड केली असती तर गडकरी यांची निवड झाली असती. त्यानंतर वसंत अनवरे म्हणतात आता पूर्वीच्या सारखी अरेरावीत चालणार नाही. फेसबुकवरती सोपान सपकाळ म्हणतात नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन उभे राहिलेले सरकार केव्हाही कोसळू शकतं, मागील इतिहास बघता असं वाटतंय. तर फेसबुकवरती संजय मोरे म्हणतात नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांच्या किती आणि कोणत्या मागण्या पूर्ण करायच्या आणि भाजपची सहनशीलता यावर सरकारचा कार्यकाळ अवलंबून असेल. त्यानंतर इंस्टाग्रामवरती श्याम ठाणेदार म्हणतात घटक पक्षांचा योग्य मान राखला गेला तरच मोदीजी आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील. तर इंस्टाग्रामवरतीच राजपूत मदन सिंग म्हणतात विरोधकांनी संविधान बदलाचा खोटा प्रचार करून काही यश मिळवलं पण मोदीजींना रोखू शकले नाहीत. मोदीजी 5 वर्ष कायम राहणार. आणि आता पाहूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल आणि तो कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर एकूण मतं युट्यूबवरती 41,000 आपल्याला प्राप्त झाली. त्यापैकी होय म्हणतात 35%, 65% म्हणतात नाही. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण 4,000 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. या 4,000 मतांची तुलना जर आपण पाहिली तर होय म्हणतायत 64%, नाही म्हणतायत 36%. त्यापुढे फेसबुकवरती 2,000 एकूण मतं आपल्याला मिळाली. या 2,000 मतांपैकी होय म्हणतायत 49%, 51% म्हणतायत नाही. तर त्यानंतर एक्सवरती आलेले एकूण 1,000 मतं आहेत. या 1,000 मतांपैकी होय म्हणतात 40%, 60% म्हणतायत नाही. 2014 आणि 2019 सलग 2 टर्म एकट्या भाजपला देशामधील मतदारांनी 272 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. या 10 वर्षांच्या काळामध्ये फक्त मोदींचाच चेहरा सगळीकडे दिसत होता. सरकार म्हणायला एनडीएचं असलं तरी त्याची खरी ओळख मोदी सरकार अशीच होती. एनडीए मधील काही जुने मित्रपक्ष सोडून गेले होते. जे सोबत होते ते फक्त शरीरानं सोबत आहेत अशी स्थिती होती. तर 2024च्या लढाईच्या सुरुवातीला ज्या क्षणी मोदी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची घोषणा केली त्या क्षणापासून भाजप मित्रपक्षांचे अच्छे दिन पुन्हा सुरू झाले. मोदींनी तडकाफडकी एनडीएची बैठक बोलावत आम्ही सगळे सोबत आहोत हा संदेश दिला. त्यानंतर मतदारांनी भाजपला 272च्या बरंच खाली रोखलं आणि पुन्हा एकदा भाजप मित्रपक्षांचा भाव वधारला. आपल्या फ्रेममध्ये शक्यतो कुणीही येणार नाही किंवा कोण येतच याची बारकाईनं काळजी घेणारे, कॅमेऱ्याच्या आणि त्याच्यामध्ये कुणी आलंच तर त्याला अगदी प्रेमानं बाजूला सारणारे मोदी आपण गेली 10 वर्ष पाहिलेले. मात्र गेली 2 दिवस मित्रपक्षातील नेत्यांसोबत हसताना गप्पा मारताना एकदम कॅज्युअल मूड मध्ये मोदी आपण पाहतो आहोत. आज त्यांच्या भाषणातही एनडीए हा शब्द मोदी या शब्दापेक्षा जास्त वेळा आला असेल. हा बदल स्वागतार्ह. पुढची 5 वर्ष मोदींना आपल्या सगळ्या मित्रांची काळजी घ्यावी लागणार आहे. मोदी म्हणाले तसं एनडीए गुड गव्हर्नन्स आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करत राहील अशी आशा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.